भारतीय संविधानावरचं सगळ्यात चांगलं पुस्तक कोणतं आहे असं नेहमी विचारलं जाते. हा प्रश्न खरं तर माझ्या समोर आहे की सगळ्यात चांगलं पुस्तक कोणतं म्हणून निवडायचं. कारण बरेच पुस्तक आतापर्यंत भारतीय संविधानावरचे लिहिले गेलेली आहेत. म्हणून मी असं सुचवतो की मुळातून भारतीय संविधानच वाचा. परंतु भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली, काय चर्चा झाल्या, डिबेट काय झाल्या, कुठले प्रश्न समोर आले आणि याच्यामध्ये कोणी कोणी खऱ्या अर्थानं मेहनत घेतली किंवा कोण याच्यामध्ये सहभाग घेतला या प्रश्नोत्तरामध्ये, हे जर समजून घ्यायचं असेल तर तशी अनेक पुस्तकं आहेत. आणि केंद्र सरकारनेच भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेवरचे काही खंड देखील प्रकाशित केलेले आहेत. तुम्ही जर केंद्र सरकारचे हे खंड बघितले तर जवळपास हे 40 खंड आहेत. आता इतकं काही आपल्याला वाचणं शक्य नाही आहे, पण तरीही भारतीय संविधानावरचं जर सगळ्यात चांगलं पुस्तक म्हणजे मी वाचलेल्या पुस्तकांपैकी, तसं बरेचसे पुस्तकं असू शकतात जे माझ्या वाचनामध्ये आलेले नाहीत, मी वाचलेल्या पुस्तकापैकी जर सुचवायचं असेल तर मला वाटतं ते ग्रॅन्युअल ऑस्टिन यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ नेशन. आतापर्यंत जेवढी काही पुस्तकं मी वाचली ते त्या पुस्तकामधलं हे मला सगळ्यात चांगलं पुस्तक वाटलं. कारण ग्रॅन्युअल ऑस्टिन हे विदेशी लेखक आहेत, परदेशी लेखक आहेत आणि त्यांनी भारतामध्ये राहून भारताच्या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी याचं वास्तव मांडलेलं आहे. त्याच्यामुळं मला हा एक ग्रंथ चांगला वाटला. या पुस्तकाची मराठी आवृत्ती देखील मला वाटतं डायमंड प्रकाशननं काढलेली आहे आणि त्या डायमंड प्रकाशननं या पुस्तकाचं ट्रान्सलेशन करत असताना भारतीय संविधान राष्ट्राची कोनशिला अशा प्रकारचं ट्रान्सलेशन याचं केलेलं आहे. त्यामुळं हे एक पुस्तक मी सुचवेन की भारताचं संविधान समजून घेण्यासाठी किंवा भारतीय संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी ग्रॅन्युअल ऑस्टिन यांचं हे पुस्तक आपण नक्की वाचलं पाहिजे. या पुस्तकामध्ये काही थोड्याफार चुका देखील मला सापडलेल्या आहेत, परंतु त्या टेक्निकल असाव्यात असं माझं म्हणणं आहे. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मतारीख जी आहे, ही जन्मतारीख या पुस्तकामध्ये चुकीची दर्शवण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा काही टेक्निकल एरर या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु हे पुस्तक माझ्या वाचण्यामध्ये आलेलं भारतीय संविधानावरचं सगळ्यात चांगलं पुस्तक आहे. मराठीमधून जर आपण विचार केला तर याच्या डिबेट काही आलेल्या आहेत आणि आत्ता मला वाटतं ह्या 1-2 वर्षामध्ये त्या डिबेट खूप चांगल्या पद्धतीनं भीमराव राऊत यांनी त्या डिबेट मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेले आहेत. त्यामुळं भीमराव राऊत यांचे पुस्तक देखील वाचणं गरजेचं आहे की नेमकं ह्या डिबेट कशा पद्धतीने झालेल्या आहेत. खरं तर त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि महत्त्वाचं काम केलेलं आहे की त्यांनी गोलमेज परिषद असतील किंवा साऊथ ब्युरो कमिशन असेल, सायमन कमिशनच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली साक्ष असेल किंवा भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये ज्या काही चर्चा झालेल्या आहेत याचं मराठीमधून त्यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे. त्याच्यामुळं मला त्यांचं एक खूप कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी इतकं मोठं काम केलेलं आहे की मराठी वाचकांसाठी या डिबेट त्यांनी मराठीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. रावसाहेब कसबे यांचं एक मराठीतलं पुस्तक मला असं चांगलं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक देखील भारतीय संविधानावरचं खूप चांगलं पुस्तक आहे असं मला वाटतं मराठीमधलं. तसं पाहिलं तर मी आतापर्यंतच्या पुस्तकामध्ये ग्रॅन्युअल ऑस्टिन यांच्या पुस्तकाला मात्र पहिला प्रेफरन्स देईल आणि ते पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. आणि ते पुस्तक जर आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की भारताच्या संविधानाची नेमकी निर्मिती कशा पद्धतीने झालेली आहे. कारण परदेशी लेखकाने लिहिलेलं असल्यामुळं त्याला आपण तिसरा डोळा म्हणून देखील बघू शकतो की भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये उजवे लोक वेगळ्या पद्धतीने लिहितात, डावे लोक वेगळ्या पद्धतीने लिहितात, आंबेडकराईट लोक वेगळ्या पद्धतीने लिहितात. परंतु हा लेखक परदेशी असल्यामुळं याच्या कुठल्याही उजव्या, डाव्या किंवा आंबेडकराईट अशा दृष्टिकोनातून न लिहिता त्याने थेट त्याच्या दृष्टिकोनातून ते लिहिलेलं आहे. त्याच्यामुळं ते पुस्तक मुळातून वाचणं गरजेचं आहे. तशी बरीचशी पुस्तकं आहेत, पण ही जी 2-3 पुस्तकं आहेत हे पुस्तकं माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत. परंतु मी सगळ्यांना असं सुचवेन की एकतर मूळ डिबेट वाचावेत किंवा सरळ सरळ संविधान समजून घ्यायचं असेल तर भारतीय संविधान वाचावं.